नमस्कार प्रेक्षक मंडळी हो. तर आजच्या भागामध्ये आता राणीला बघायला पाहुणे आलेले असतात आणि त्यांचा तिथे कार्यक्रम चालू असतो. तर आता जी इंग्रजीची आई असते मालती, त्या तिथे पाहुणे घेऊन येतात आणि आता तिथे त्यांचा बघण्याचा कार्यक्रम चालू असतो. पण इकडे इंग्रजीचं राणीजवळ खूप महत्त्वाचं काम असतं. त्यामुळं इंग्रजीत तिथे पळत येतो आणि म्हणतो की आई मला त्या राणीला घेऊन जायचं आहे, लवकरात लवकर मला माझे कामगार तिथे हवे आहे. तर लगेच ती मालती म्हणते की नाही अरे इंग्रजीत असं नाही होऊ शकत, कारण की त्यांच्या घरी खूप महत्त्वाचा कार्यक्रम चालू आहे. अरे त्या राणीला बघायला पाहुणे आले आहेत आणि ते पाहुणे बघायला आलेत, त्यांचा कार्यक्रम चालू आहे आणि तुला कसं काय ते राणीला नेऊन देतील. तर तर तो म्हणतो की नाही नाही मला राणीला घेऊन जायचं आहे, खूप महत्त्वाचं काम आहे. तर त्याची आई म्हणते की अरे समजून घे ना, असं काय करतोय. तर लगेच तो नवरदेव म्हणतो की हो मी पण खूप मोठा बिझनेसमॅन आहे, पण मी अशी तुमच्यासारखी घाई नाही करत आणि माझा स्वतःचा बिझनेस आहे, मी बाबाच्या जीवावर उड्या नाही मारत आणि माझा स्वतःचा मी बिझनेस तयार केला आहे, असं तो नवरदेव म्हणतो. तर आता इंग्रजीत खूप चिडतो आणि म्हणतो की आई बघ ना तो काय म्हणतोय. तर आता त्याची आई म्हणते की इंग्रजीत त्याच्याकडे लक्ष नको देऊ, चल आता बघण्याचा कार्यक्रम उरक, थोडा वेळ बस तू आणि मग जा. तर सगळेजण तिथे बसतात आणि आता तो म्हणतो की विचार रपारपा प्रश्न काय विचारायचे आहे तुला. तर आता तो तो की काय विचारू, तो सगळ्यांना विचारतो. तर आता तो इंग्रजीत म्हणतो तुला प्रश्न पण विचारता येत नाही का साधे. तर आता लगेच ते बुवा म्हणतात की तुम्हाला आमच्या राणीला काही विचारायचं असलं तर विचारून घ्या आणि राणीला विचारतात. तर राणी म्हणते की राणीला तो विचारतो की तुमचं लग्न, आता इंग्रजीत प्रश्न विचारतो की तुमचं लग्न तुमच्या मर्जीने होतं आहे की घरचे जबरदस्तीने करून देत आहे. तर आता राणी म्हणते की माझं लग्न काहीच नाही बोलत. ती म्हणते की तसं काही नाही. तर आता तो नवरदेव म्हणतो असं काय प्रश्न विचारता, तिच्या मर्जीनेच होत असणारे लग्न, असे काय प्रश्न विचारू राहिल्या. तर आता लगेच ते म्हणतात पटापटा विचार ना, मग विचार काय करत बसला. आणि आता राणी पण प्रश्न विचारते आणि तो इंग्रजीत उत्तर देतो, जसं इंग्रजीतच राणीला बघायला आला आहे असंच वाटतं. तर आता लगेच राणीला प्रश्न विचारून झाल्यावर तो म्हणतो की झालं ना तुमचा कार्यक्रम, आता लग्न फिक्स. आणि लगेच तो राणीला तिथून ओढत ओढत घेऊन जातो आणि गाडीत बसवतो आणि म्हणतो चल राणी लवकर. राणीला तो तिथून घेऊन जातो. तर आता इकडे आल्यानंतर तो म्हणतो की राणी उतर चल. तर राणीचा सीट बेल्ट गाडीत गुंततो. तर राणी म्हणते की थांबा, सीट बेल्ट निघत नाहीये. तर लगेच तो इंग्रजीत सीट बेल्ट काढतो आणि म्हणतो की राणी चल पटकन. तर राणी पळायला लागते, पण तिचा पाय सँडल सटकत राहतं. तर ती इंग्रजीत म्हणतो की एवढे हिलचे सँडल कुणी घ्यायला सांगितले. तर ती म्हणते नाही आजच्या दिवसासाठी उसने आणले होते ते, माझे नाही येते. तर आता तो म्हणतो की चला पटापटा. तर लगेच राणी पळायला लागते. तर तिची बॅग खाली पडते. तर इंग्रजीत लगेच तिची बॅग उचलतो आणि म्हणतो की धरा मी आणतोय, चला पुढे. तर आता लगेच इंग्रजीत राणीची बॅग घेऊन पळत असतो. तर आता इकडं जी त्या मालतीचं असते, मालती म्हणते की हे बघा आता लग्न फिक्स आहे, तर आता सुपारी फोडायची का. तर आता ते म्हणतात की हो आमची काही हरकत नाही आहे सुपारी फोडायला, फोडायची असेल तर फोडा सुपारी. तर असं म्हणल्यानंतर आता लगेच तिथे नवरदेवाची आई म्हणते की हो आता सुपारी फोडायची आहे, पण बा आता लग्न जमलं म्हणून समजायचं आहे ना, पण आता ही देण्या घेण्याचं काही बोलावं लागेल ना, लग्न कुठं करायचं, काय देणार आहे, असं बोलणं करावं लागेल ना आपल्याला. तर लगेच राणीची आई म्हणते की कशाचं बोलणं, अहो काय बोलताय, तुम्हाला कळतंय का. अहो म्हणजे मला काही समजलं नाही तुम्ही काय बोलू राहिल्यात. तर आता लगेच इकडे इंग्रजीची आई म्हणते की अहो लग्न कुठं करणार आहे, कुठं काय होणार आहे ना ते विचारतायत ते. तर त्या म्हणतात की नाही नाही काय देणार आहे आम्हाला त्या, ते असं विचारत होय आम्ही. तर आता राणीच्या आई म्हणते की आमच्याकडे काही नाही आहे देण्यासाठी, फक्त मुलगी आहे असं त्या म्हणत असतात. तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की आता लग्न होईल का त्या राणीचं त्या मुलासोबत. हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.